बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा धुव्वा। शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। ठाकरेंच्या 9 वर्षांच्या सत्तेला सुरुंग। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना लोकांनी नाकारलं। देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। घरात बसणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं, शिंदेंचा टोला। तर फडणवीसांनी मदत केली, शशांक राव यांच्याकडून आभार। मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 150 जणांवर गुन्ह्याची नोंद। महापालिकेकडून तक्रार न आल्यानं पोलिसांनीच गुन्हा नोंदवला। पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत जैन समाजाची हायकोर्टात याचिका। सम्राट अकबराला समजावणं सोपं, पण सरकार आणि बीएमसीला पटवणं अवघड। जैन समाजाचा युक्तिवाद। 2 दिवसात पालिकेकडे म्हणणं मांडा, कोर्टाचे आदेश। महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगा भरती होणार। 15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी। 100% पदभरतीचा फडणवीसांचा निर्णय। भर पावसात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुंबईतल्या भांडूपमध्ये एका तरुणाचा मृत्यू। रस्त्यावरच्या हाय टेन्शन वायरचा शॉक। हेडफोन कानात असल्यानं लोकांचा आवाज तरुणापर्यंत पोहोचलाच नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 95% पाणीसाठा। 7 पैकी 4 तलाव ओव्हरफ्लो, तर नवी मुंबईतील मोरबे धरणही तुडुंब भरलं। देशात ऑनलाईन गेमवर बंदी येण्याची शक्यता। केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार। फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पाऊल। हेडलाईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।